नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. तुम्ही मार्केटमध्ये आहात. काल धक्का बसला हे जरी खरं असलं तरी मार्केटच्या लोकांना पटकन धक्क्यातून सावरण्याची सवय असते. कारण दोन प्रकारचे सीन एका वेळेला हे लोक पाहतात. आजची परिस्थिती बदलली, त्या परिस्थितीप्रमाणे आपल्याला ॲडजस्ट करायला पाहिजे. अमेरिकेमध्ये सर्व्हिसेस PMI आला तो 51.4, तो चांगला आलाय. काल ETFची विक्री आणि बरेच दिवसापासून ETFची विक्री बरीच चालू आहे. डॉलर येन जो कॅरी ट्रेड झाला तो $742 बिलियन एवढा झाला. आजपासून RBIची मीटिंग चालू आहे. 2 दिवस, आज उद्या मीटिंग होईल. परवाच्या दिवशी RBI रेट जाहीर करेल. या सगळ्या वातावरणामध्ये बांगलादेशामध्ये गोंधळ झालाय. आर्मीने सत्ता काबीज केली आहे. हसीनानी भारतात आश्रय घेतलाय. या सगळ्या पार्श्वभूमीवर बांगलादेश कशाचा व्यवसाय करता? टेक्स्टाईलचा. तर त्या टेक्स्टाईल कंपन्यांना फायदा होऊ शकेल आणि म्हणून तशा दृष्टीने लक्ष दिलं तर मी एक गोकुळदास एक्सपोर्टचा शेअर देऊन पाहिलाय. प्रत्येक काय बदल होतो आणि त्याचा मार्केट कुठे फायदा उठवेल या दृष्टीने आपल्याला लक्ष द्यायचं आहे. काल जे रिझल्ट लागले त्याच्यामध्ये ONGCचा रिझल्ट चांगला लागणार नाही हे माहीत होतं, पण म्हणजे जेवढा खराब लागेल अशी अपेक्षा होती तेवढा खराब लागला नाही. त्यामुळे ONGCला आज चांगली रिॲक्शन येईल असं वाटतंय. प्रॉफिट 15% कमी झालाय. तो 8,938 कोटी झालाय. पूर्वीचा 10,527 कोटी होता. रेव्हेन्यू मात्र 4% वाढलाय. तो 35,266 कोटी झालाय. आधीचा 33,814 कोटी होता. दीपक नाईट्रेटचा रिझल्ट सुंदर आलाय, पण दीपक नाईट्रेट गेले 2 महिने वाढतोच आहे. म्हणजे 2,200 रुपयावरनं दीपक नाईट्रेट 3,000 रुपयाला शेअर येऊन पोचलाय. 35% दीपक नाईट्रेटचा प्रॉफिट वाढलाय. तो 202.53 कोटी, आधीचा 149 कोटी. रेव्हेन्यू सुद्धा वाढलाय 22.5 कोटी. मार्जिनही वाढलाय. दीपक नाईट्रेटचा रिझल्ट चांगला आलाय. भारती एअरटेलच्या इंडिया बिझनेसचा रेव्हेन्यू वाढलाय 10.1%. मार्जिन 53.7%. कस्टमर बेस 409 मिलियनचा. आफ्रिका बिझनेस सुद्धा वाढलाय. आरपूज 211 झाले आणि त्यांचं जे अदर इन्कम होतं किंवा वन टाइम गेन होता तो 735 कोटी एवढा वन टाइम गेन आहे प्रॉफिटमध्ये. सेरा सॅनिटरीचा रिझल्ट काल एवढ्या पडत्या मार्केटमध्ये सुद्धा 500 पॉईंट शेअर तेजीत होता. कारण त्यांनी जो बायबॅक आणलाय तो 12,000 रुपये प्रति शेअरनी बायबॅक आणलाय. 16 ऑगस्ट रेकॉर्ड डेट आहे. 130 कोटी बायबॅकसाठी खर्च करणार आहे.
8,333 एवढे शेअर बायबॅक केले जातील, म्हणजेच 0.83% स्टेक बायबॅक केला जाईल. BEMLचा रिझल्ट फारसा चांगला नाही. त्यांना लॉस झालाय 70.47 कोटी, म्हणजे 6.1%. त्यांचा रेव्हेन्यू मात्र वाढलाय, 634 कोटी झालाय, 9.9% रेव्हेन्यू वाढलाय. स्नायडर इलेक्ट्रिक यांचा रिझल्ट चांगला आलाय. त्यांचे प्रॉफिट्स वाढलेत, रेव्हेन्यू वाढलाय, मार्जिनही वाढलाय. मदरसन सुमी वायरिंग यांचे प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलेत, मार्जिन कमी झाले. टाटा केमिकलचा रिझल्ट खराब आलाय. त्यांचं कर्ज वाढलंय. पूर्वीचं कर्ज 626 कोटी होतं, ते आता 4,789 कोटी झालंय. प्रॉफिट कमी झालाय, रेव्हेन्यू कमी झालाय आणि मार्जिनही कमी झालाय. भारती हेक्सा प्रॉफिट वाढलाय, रेव्हेन्यू वाढलाय, मार्जिन कमी झालाय. अडाणी एनर्जी यांनी 8,373 कोटी रुपये QIP मधून गोळा केलेत. QIP ची प्राइस होती 976 रुपये. बायोकॉनच्या विशाखापट्टणम इथल्या API फॅसिलिटीला EIR मिळालाय, म्हणजे एस्टॅब्लिशमेंट रिपोर्ट, आणि व्हॉलेंटरी ॲक्शन इनिशिएटेड असं सांगितलंय. इन्स्पेक्शन 17 जून ते 21 जून या कालावधीत झालं होतं. लुपिनच्या मात्र 2 बातम्या आहेत. एका औषधाला त्यांना संमती मिळाली आहे आणि दुसरं महाराष्ट्र GST अथॉरिटीकडून शो कॉज नोटीस मिळाली आहे 672 कोटीची. हे GST जुलै 2017 ते मार्च 2022 या कालावधीसाठी आहे. हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन म्हणजे HCC यांचा तोटा कमी झालाय. 52.7 कोटीवरनं 2.5 कोटी. पण रेव्हेन्यूही कमी झालेत, मार्जिनही कमी झालेत. ते 1,500 कोटी भांडवल उभं करणार आहेत. V-Mart ही तोट्यातून फायद्यात आली आहे. त्यांचा रेव्हेन्यू 15.9% वाढलाय, तो 786 कोटी झालाय. मार्जिनही वाढलाय, 12.6% मार्जिन वाढलाय. तर आज कोणते शेअर तेजीत राहतील, मंदीत राहतील हे बघत असताना आज काहीशी रिलीफ रॅली येऊ शकेल. म्हणजे मार्केटचा मूड आता सेल ऑन रॅलीज असेल, पण थोड्या प्रमाणात आज मार्केट ग्रीनमध्ये राहील. त्याला आपण रिलीफ रॅली म्हणतो. काल एवढा ताण आलाय, तो ताण ज्या रॅलीमध्ये मुळे थोडा हलका होतो त्याला रिलीफ रॅली बोललं जातं. साधारण एक 200-250 पॉईंटच्या आसपास सेन्सेक्स तेजीत असेल. मग त्यानंतर जर एखादी पातळी क्रॉस झाली आणि तिथे पुष्कळ शॉर्ट्स असतील तरच त्यानंतर मार्केट रिकव्हर होऊ शकतं. म्हणजे काही 24,200, 24,500 या पातळीकडे लक्ष द्यावं लागेल. आज तेजीत कुठले शेअर राहतील? जर मार्केट सुधारलं तर
जे मेटल पडले नव्हते काल त्याच्याकडे लक्ष द्या. काल मेटल मार्केट जर बघितलं तर त्यामध्ये तांब पडलं नव्हतं एवढ्या प्रमाणामध्ये. तांब आणि ॲल्युमिनियम. व्ही मार्ट रिझल्ट चांगला आहे. हिंदाल्को, ONGC अपेक्षेपेक्षा रिझल्ट चांगला आहे. बिर्ला सॉफ्ट खूप आपटलाय. कंटेनर कॉर्पोरेशन, दीपक नाइट्रेट, BEL, अपडेटर, इंद्रप्रस्थ मेडिकल, HDFC लाईफ इन्शुरन्सवरचा GST काढून टाकावा असं चाललंय. आणि काल एवढ्या मार्केटमध्ये सुद्धा HDFC लाईफ 710, 711 क्लोज होतांचा भाव होता. 720 पर्यंत गेला होता. गोकुळदास एक्सपोर्ट बांगलादेशातील गोंधळ म्हणून. अडाणी एनर्जी, स्टील अथॉरिटी, युनायटेड ब्रुव्हरीज, टाटा कन्झ्युमर, पंजाब नॅशनल बँक, ब्रिगेड एंटरप्राइजेस, संदूर मॅंगॅनीज, BLS इंटरनॅशनल, PC ज्वेलर बँकेने वन टाइम सेटलमेंट मंजूर केली म्हणून PC ज्वेलर, कल्याण ज्वेलर, सेनको गोल्ड, TBZ, लुपिन, त्रिवेणी टर्बाइन, स्नायडर इलेक्ट्रिक, मारुती आणि संधार. त्याचप्रमाणे मंदीमध्ये मात्र टाटा केमिकल, हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन, BEML आणि सिरमा हे 4 शेअर मंदीत राहतील कारण यांचे रिझल्ट चांगले आले नाही. तरीही तेजीतले जे शेअर सांगितले ते खूप तेजीत राहतील असं नाही. आणि आश्चर्य करण्याचं कारण नाही, कारण बुल रनमध्ये अशाच पद्धतीने करेक्शन होतं. कारण लोकांना खूप मोठ्या प्रमाणावर प्रॉफिट झालेलं असतं. मार्केट पडायला लागलेलं बघितलं की लोक प्रॉफिट बुकिंग करतात. त्यामुळे जोरदार करेक्शन येतं. घाबरून जाण्याचं कारण नाही. त्या करेक्शनमधून मार्केट सावरतं. लिक्विडिटी मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे मौजूद आहे. म्हणजे काल 10,000 कोटीचं फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री झाली आहे. 10,074 कोटीची. पण डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सनी 9,156 कोटीची काल खरेदी सुद्धा केली आहे. बॉन्ड यील्ड काल 3.83, डॉलर इंडेक्स 102.86, तर क्रूड 77.39 आणि येन डॉलर जो 142 पर्यंत गेला होता तो 144.90 असा डेटा आहे. घाबरून जायचं नाही. संधीचा फायदा उठवायचा. जे स्वस्त मिळत आहे ते थोड्या प्रमाणात घ्यायचं. प्रमाण कमी ठेवायचं. म्हणजे चुकलं आपलं तरी नुकसान होण्याचं प्रमाणही कमी राहतं. बघूया आज काय होतंय ते. नमस्ते.